जाऊया मॅचकडे. जसं पहिलं सत्र चालू होईल ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल मराठी भाषेमधील एक सुप्रसिद्ध समालोचक रवींद्रजी म्हात्रे अर्थातच रिवॉल यांचा. थँक्यू दीपकजी. आपण पाहतोय इथे मात्र एक वेगळा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर नेवाळी संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण विचार केला की नाणेफेकी जिंकणारा संघ हा हरिग्राम संघ आणि त्यानं मात्र सर्वप्रथम फलंदाजी घेतली. म्हणजे काय रणनीती आखली जाईल या मॅचमध्ये येणाऱ्या काळामध्ये. नेवाळी विपक्ष हरिग्राम. आणि ते मात्र चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. कदाचित आपण दिलगिरी व्यक्त करूया. टॉस 5 षटकांचा सामना असेल. सर्व सामने 5 षटकांचे होतील. फक्त सुपर 10 4 षटकांचे सामने होतील. कंपल्सरी पहिले 2-2 सामने तुमचे हे 5 षटकांचे खेळले जातील याची नोंद घ्या. नक्कीच आपल्याकडे पर्यंत सूचना पोहोचवली जाते. त्याला मॅचला सुरुवात करायची आहे. 5 वाजायला आलेत. आता मात्र आपला हा मॅच संपवायचा आहे. अर्थातच सूर्यदेव अस्ताला जाईल काही क्षणातच, त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवावा लागेल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले नेवाळी संघानं. आमंत्रित केलंय हरिग्राम संघाला. 5 षटकांचा मॅच. मागचा सामना आपण बघितलात, तब्बल 94 धावा काढल्या गेल्यात तर आदई संघानं, आणि त्याच्या अगोदरचा सामना बघितलं तर 15 धावांवर संघ आटपला. अर्थातच त्यांचा डाव आटपला होता. असा हा मैदान खेळपट्टी सातत्यानं रंग बदलवतोय. मॅचला सुरुवात होतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीचं षटक. सोनू येतोय, एक अनुभवी गोलंदाज. अनेक वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. डावखुरा गोलंदाज सोनू. तर समोर त्याच्या फलंदाजीसाठी सज्ज असेल सचिन. आणि नॉन स्ट्राईकला सोपान म्हात्रे. 45 धावा काढल्यात त्यानं पहिल्या मॅचमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये बरीच विश्रांती मिळाल्यानंतर हा मॅच सुरू होईल. सचिन घोडविंदे ऑन द स्ट्राईक. विनायक घोडविंदे खरं तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आमचे आन बान शान आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो ते अर्थातच आमचे दमदार नेतृत्व आणि सातत्याने प्रत्येक मुलाचं सहकार्य, मग सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा आवर्जून नाव घेतलं जातो असे दमदार नेतृत्व बिंदासबाई ठोंबरे, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवसेना यांचे या ठिकाणी आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे आयोजक रुपेशजी ठोंबरे, शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल बिंदास्त यांचं इथे शुभागमन झाले. तर आणि त्यांचं मात्र स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर लॉंगॉन कॉर्नरच्या दिशेनं मात्र स्वीपर एरियाकडे जातोय. हा साधा धावांसाठी फ्लॅट अँड फॅरल 6. तर शिवसेना महालुंगी शाखा प्रमुख अर्थातच संजयजी बडेकर यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी. त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर नुकताच खऱ्या अर्थानं निष्ठावंत शिवसैनिक आणि आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजसेवा घेणारे नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 टू व्हीलर बाईक पुरस्कृत केले गेल्या. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र यष्टी रक्षकाची चतुराई, हुशारी, चाळाकी पाहायला मिळाली. आणि सँडी पालकर यांनी तर बाद केलंय, परंतु काय झालं तर रिव्ह्यू घेण्यात आलंय. फलंदाजाच्या भूमिकेत असणारा फलंदाज सचिनकडनं रिव्ह्यू घेण्यात आलाय. एक रिव्ह्यू कंपल्सरी असेल, अर्थातच त्यांना वापरण्यात येईल. त्यामुळं फलंदाज रिव्ह्यू वापरत असताना हा पंचांनी बाद घोषित केलाय. मात्र आपण तिसऱ्या पंचांची मागणी केल्यानंतर रिव्ह्यू तपासला जाईल स्क्रीनवर. साईप्रीतच्या माध्यमातून पंच रमेश पवार.
एक निर्णय तुमच्यापर्यंत काही क्षणातच पोहोचला जाईल. आमचे आयोजक देखील तपासत आहेत आणि तर बघा इथे खऱ्या अर्थानं अंपायर्स तर पंचांचं बॅटिंग बॅट्समॅन रिव्ह्यू होता, मग तो आता पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही कारण पाय थोडासा हवेमध्ये होता. मॅच टू बी कंटिन्यू नॉट या ठिकाणी आउट फलंदाज पाहायला मिळाला. एस व्हेरी गुड बॉल. सोनूचा मात्र इथे व्हेरिएशन अगदी चांगल्या पद्धतीनं खरं तर आपण बघितलं ज्या पद्धतीनं फलंदाज मागचा फलंदाज बाद झाला, अगदी बॅट हवेमध्ये होती, आपण क्रीज देखील सोडून होता हा, आणि हा मात्र फिरकावून दिला, सरळ जागा बनवली आणि स्क्वेअर लेगला लगावलेला हा खणखणीत षटकार. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. थँक्यू. शुभमच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. आल्यानंतर लगेच मात्र वन डाऊनला आपले इरादे स्पष्ट केले शुभमनं सोनू या गोलंदाजावर. हा मात्र जोरदार प्रहार करतोय नो मॅन्स लँड एरियामध्ये, अर्थातच कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता आणि दोन क्षेत्ररक्षकांमधून अगदी कौकारनं डीप मिडविकेटच्या दिशेनं मात्र हे एक जबरदस्त टोला लगावलाय. आणखी एक 4 धावांसाठी चौकार. नवीनदास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. थँक्यू नितीन डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 16 या आकड्यावर पाहायला मिळते. म्हणजेच पहिला षटक महागडा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला सोनू काथारा या गोलंदाजाचा. गोलंदाज सोनू पहिला षटक फेकत असताना 16 धावा खर्च करतोय. सुंदर संगीत आपल्याला आयोजनावर आधारित पाहायला मिळते. खरं तर रुपेशजी टोंबरे असतील, शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल, त्यानंतर याच गावचे सुकेश भोपी शिवसेना शाखा प्रमुख वाकडी. खरं तर एका कालचे चांगले खेळाडू सुकेश मात्र आज आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच जोडीला खांद्याला खांदा लावत हे आयोजन साकारणारे कुमार अक्षय म्हसकर उपशाखा प्रमुख वाकडी शिवसेना या सर्वांच्याच मेहनतीनं आणि खरं तर यांना सर्वांना सहकार्य करणारा दूरवरून अंतरावरून येणारे आमचे रवी पाटील महानगर यांचं देखील फार मोठं योगदान आहे या आयोजनाला. मी सर्वांचं कौतुक करतोय. आमचे प्रवीण गायकर असतील, पूर्ण स्टेज ते सांभाळतायत. पाहुण्यांची पूर्णपणे ज्या पद्धतीनं पाहुण्यांचा आदर सत्कार त्यांच्या मुखातून आपल्याला नक्कीच त्यांचा परिचय त्यांची ओळख देखील आपल्याला करून देताना या सर्वांचं आपण कौतुक करूया. हा चेंडू जोरदार प्रहार, नो डाऊट इट इज ह्यूज अँड ह्यूज सिक्सर. पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला.
थँक्यू सोपान मात्रे, मागच्या सामन्याचा हिरो मात्र या मॅच मध्ये देखील षटकारानं खातं खोलतोय. दुसऱ्या बॉलवर बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. सँडी पालकर यांचा इशारा 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर शिवसेनेचे तरुण तडफदार डॅशिंग नेतृत्व नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासभाई टोंबरे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांच्या समेत अभिषेक दुबे यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. आता मात्र इथे फलंदाजाला सुवर्ण संधी असेल आणि मागाशी झेल पकडला होता बाबली यांच्यासाठी देखील सुकेश भोपी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. तिसरा षटकार येईल का? सर्वांचं लक्ष मात्र या चेंडूवर आणि या फटक्यावर होता आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. आजच्या दिवसामध्ये सोपान मात्रेंना 8 षटकार मारलेत, ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि जर या चेंडूवर षटकार मारला, बिंदास्तपणे षटकार मारला तर बिंदास्त साहेबांकडनं 2000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. आणि तो षटकार येतोय की काय, आणि अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा करताना हा चेंडू जातोय वाईडीशी टीप मिड विकेटला फ्लॅट पद्धतीनं सिक्सर. आणि इथे पारितोषिक आले फलंदाजासाठी एकूण बिंदासबाई टोंबरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि अभिषेक दुबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. खुशियों की बारात है, पैसों की बरसात है. आणि आता मात्र खरं तर या बक्षिसानं मनोबल वाढवण्याचं कार्य सोपानचं सुरू आहे आणि त्याला तो पात्र ठरतो. हा शरीराचा वेध घेतलाय, जोरदार अपील. खरं तर चेंडू अगदी आपण बघितलं तर गुडघ्याच्या वर होता आणि त्यामुळंच मात्र पंचांनी निर्णय फेटाळलाय. धावसंख्या स्थगित स्थिर पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू असताना 35 धावा. अक्षरशः सोपानच्या बॅटमधून मात्र आज षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला या संपूर्ण मैदानावर. सोपान ऑन स्ट्राईक, गोलंदाजाच्या भूमिकेत धीरज कातारा. नेवाली संघाचा खेळाडू मात्र हलकसच तडवलं. चेंडू जातोय पुन्हा एकदा कौकांडाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे वेगानं, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावेनं धावफळक फलकामध्ये आणखी 2 धावेनं भर पडली आहे. दुसरं षटक इथे सुरू असताना धावसंख्या 37 रन्स. या षटकातला अंतिम शेवटचा एक चेंडू. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे दुसरा आणि या पॉवर प्लेच्या षटकातला लास्ट बॉल. नक्की झूक करण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता अगदी मी म्हणेन तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र डॉट बॉल जातोय. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त स्थिर स्थगित पाहायला मिळाली. ती एकूण 37 धावा आणि गडीबाद जर विचार केला तर 1 झालाय. सलामीचा पहिला फलंदाज सचिन मात्र 6 धावांवर बाद झाला आणि 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर एकूण हरिग्राम संघाची 37. कसा विकास केला साऱ्या वस्ती वाडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा. सुंदर संगीतांवर संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत या आयोजनाच्या माध्यमातून. नक्कीच खरं तर दीपक आपल्याला पाहायला मिळालं की नितीन डीजे याच्याकडे एक पेन ड्राईव्हच दिलेला आहे. अनेक संगीत त्यांनी या आयोजनावर आधारित तयार केलीत आणि ती संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. या डीजे मास्टरच्या माध्यमातून जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या या मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातला आपण बघितलं तर दोन्ही संघ विजयी झालेले आहेत. एक विजय संपादित केला आहे आणि या विजयाची घोडदौड जी आहे ती अशीच सुरू राहील का या संघांच्या वतीनं. अर्थातच कोणता संघ जिंकेल मग तो अर्थातच 2 विजय त्यांच्या नावावर होतील. एका बाजूला हरिग्राम 11 हरिग्राम संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. वागेश्वर 11 हरिग्राम हा संघ खेळतोय. खरं तर ज्या पद्धतीनं 2 षटकामध्ये अगदी या पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा ते मात्र त्यांनी दाखवलंय. 37 धावा टाकून. सोनू
वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक फेकण्याकरता येतोय सोनू काथारा. मात्र सोनूचा पहिला बॉल डॉट. डाव्या हातानं गोलंदाजी करतोय, चेंडूला वळण देतो सोनू. आणि 1 वर्षापासून आपण सोनूची गोलंदाजी पाहतोय. खरं तर 3 ते 4 पावलांचा स्टार्ट असतो सोनूचा. आणि अक्षरशः मी तर म्हणेन डाव्या हातानं गोलंदाजी करत असताना त्याला स्विन मिळतोय. आणि फलंदाज इथे मात्र कुठेतरी डॉट बॉल खेळताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, हा फुल्लर लेनचा बॉल. इथे त्याला अगदी मी म्हणेन लॉंग ऑनच्या दिशेने खेळायचा होता, पण क्षेत्ररक्षक बरोबर उभा होता आणि झेल टिपलाय. फलंदाज दुसरा बाद होतोय शुभम भोपी. गरीब माणूस हा येता धावून दारात, मोठ्या मनाचा हा माणूस करी हसून स्वागत, लय मनाचा दिलदार मान करी गरीबाचा, लय मनाचा दिलदार मान करी गरीबाचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. नवीन फलंदाज मैदानात जातोय विशाल भोपी. आमचे आयोजक अतिशय चांगली मेहनत घेतली आहे. खरं तर जशी एंट्री झाली आहे बिंदास साहेबांची, लगेच बक्षिसांचा वर्षाव देखील पाहायला मिळाला. मित्रांनो, आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा, कारण आपली ओळख ही नावाने होत असली तरी आठवण ही गोड स्वभावानेच होत असते. असे हे अगदी गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. तिथे मात्र ओव्हरपिचचा चेंडू, डावकुरा फलंदाज, डावकुऱ्या गोलंदाजावर हवी झालाय आणि सरळ चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे भिरकावून देतोय 6 धावांसाठी षटकार. जय शिवराय. धावसंख्या 6 ने वाढली, धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सोनूचा हा चेंडू, यास शॉर्ट अँड फुल, व्हेरी गुड स्ट्रोक. चेंडू सरळ साईप्रीत कॅमेऱ्याच्या जवळून जातोय. पंचांचा इशारा देखील आलाय. हा येतोय आमदार चषकातला खणखणीत षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महाखेळाडूंची. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीने 49 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. सोनू थोडासा मागडा होतोय. पुन्हा एकदा डावखुरा समोर फलंदाज आहे. डोकी दुक्की ठरतं नेहमीच डावखुऱ्या गोलंदाजाला, आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. या डावखुऱ्या फलंदाजाने सोनूवर लगावले 2 षटकार. त्यानंतर येते सिंगल आणि 50 धावा कंप्लीट. इथे मात्र वागेश्वर हरिग्राम संघाच्या टाळ्यांच्या वाजवण्यानं एक स्वागत केलं या 50 धावांचं. तिसऱ्या षटकातच 50 धावा पूर्ण झाल्यात. आणि मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 2 षटकामध्ये 57 धावा काढल्यात. त्या महाग ठरल्या तलोजा मजकूर संघाला. हा खोलवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडा फंबाल, ॲज थोडा गोंधळला, चाचपडता ही पाहायला मिळाली आणि लगेच मात्र एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. आणि या 2 धावेनं एकूण धावसंख्या 52. धावसंख्या 52, षटक क्रमांक 3 देखील समाप्त. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा या स्पर्धेचं नक्कीच मी कौतुक करेन. सकाळच्या वातावरणामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर 12-12:30 नंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा जशी कंटिन्यू झाली आहे, सतत मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर सामने देखील होताना पाहायला मिळाला. कोणताही अडथळा आला नाही अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. तर याच्यानंतर होणारी बघा शेवटची मॅच असेल ती अर्थातच जितू 11 जय हनुमान नेरे विरुद्ध सह्याद्री ढाबा 11 गावदेवी शिवशंभो आदई. या 2 संघांमध्ये इथे लढत पाहायला मिळेल. शेवटची लढत, जो संघ विजय होईल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. आज खऱ्या लढती ज्या तुम्ही पाहिल्यात त्या म्हणजेच पहिले जे 2 संघ होते ते अर्थातच डी पोलचे संघ होते. त्याच्यातून आता नेवाली विरुद्ध हरिग्राम यातून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल आणि नेरे विरुद्ध आदई यातून जो जिंकेल तो बी पल मधून सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. सुपर 10. नक्कीच प्रवीण, खरं तर आपण पाहतोय की आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर 2 स्कूटी बाईक आहेत.
तर तुम्ही आल्या क्षणी त्या स्कूटी बाईककडे बघितलं ना तर तुम्ही प्रेमात पडाल. प्रत्येकाची इच्छा होईल की खरं तर ह्या मालिकावीरच्या दावेदारात मी जाईल का, रेसमध्ये मी असेल का. कारण ए आणि बी साठी एक बाईक आणि त्यानंतर CDE या ग्रुपसाठी एक चांगली संकल्पना आवडली आम्हाला नक्कीच. जबरदस्त चांगली संकल्पना. एक सामान्य खेळाडूचं देखील स्वप्न साकार होईल आणि एखाद्या दिग्गज खेळाडूचं देखील स्वप्न साकार होईल अशी ही स्पर्धा. बॅक टू द क्रिकेट. चौथं षटक घेऊन येतोय महेश पाटील. महेशसाठी फुलर लेनचा चेंडू. यास अगदी केलपट्टीवर गुडघा टेकून हा फटका खेळलाय वाईडिश डीप मिड विकेटला. तेथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफळकावर जाऊन पोहोचली आता मात्र 54 रन्स. 54 धावा. लास्ट उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज ज्या पद्धतीनं महेश आलाय समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सोपान मात्रेसाठी ऑफ स्टंपला हा फुलर लेनचा चेंडू होता. पहा तेवढ्याच वेगाने केलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडाच पडला आणि अगदी मात्र त्याच्या हातातून चेंडू निसटला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. हा येतोय अर्थातच खणखणीत चौकार. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी मातांनो, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा. फक्त एक दिवस. एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून टाकू. एक दिवसात. हे आवाज दरेत आपण ऐकलत. आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. हा चेंडू ऑफ स्टंप वाईड युआर फेकण्याचा प्रयत्न केला होता महेशनं. पंचांचा इशारा येतो वाईड. स्वैर अतिरिक्त धाव. तर वैयक्तिक सोपान मात्रेच्या खेळीचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 39 धावांवर खेळतोय आणि मागच्या सामन्यामध्ये 45 धावा काढल्यात या पट्ट्यानं. म्हणजे एकंदरीत जर विचार केला फलंदाज सोपाननं तर मी म्हणेन आज फलंदाजीतून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. यास रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा स्विच इट देण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरला. चेंडू आणि चेंडूपलीमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित स्थिर पाहायला मिळते. 4थं षटक सुरू असताना 59 धावा 59 रन्स. हा चेंडू या जागा बनवली. पदतालिकेचा वापर केलं होतं मात्र क्षेत्ररक्षक होता तिथे उभा. डीप स्क्वेअर लेगला जेल टिपतोय. एक महत्वाची आणि मी म्हणेन गोल्डन विकेट मिळाली आहे. सोपान मात्रे बॅक टू द आउट. विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघानं. विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघानं. अन बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. बाळासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. बालासाहेबांचं पूर्ण केलं. थँक्यू DJ मास्टर. ज्या पद्धतीनं आपण विचार केला तर सोपान म्हात्रेसारखा एक अडथळा जो होता मी म्हणेन नेवाली संघासाठी तो अडथळा दूर झालाय. एकूण 39 धावांची दमदार खेळी करत सोपान म्हात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय रोहित घरात. नेट नंबर 5 5व्या क्रमांकावर येतोय. प्रथमच मी म्हणेन पहिल्या चेंडूचा समाचार करेल रोहित. गोलंदाज महेश पाटील. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट असेल महेशचा. पंचांची अगदी उजव्या बाजूनं मारा करतोय. समालोचक एंड करणं मारा करतोय. समोर फलंदाज नवीन रोहित. हा चेंडू यास पहा जास्तीत जास्त ऑफ स्टंपला चेंडू फेकतोय आणि ते देखील ब्लॉक पद्धतीनं. यॉर्क चेंडू फेकतोय आणि तिथे मात्र नवीन आलेला फलंदाज रोहित मिस होतोय. डॉट बॉलची आणखी एक समाप्ती. थँक्यू. तर या ठिकाणी मैदानावरती खऱ्या अर्थानं शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक घरत यांचे सुपुत्र रोहित आहेत मैदानात. जर 3 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. नवीन पनवेल शहर प्रमुख आणि या स्पर्धेची आन बान शान बिंदासबाई ठोंबरे यांच्या माध्यमातून. हा चेंडू फुलर लाईनचा होता. अक्षरशः आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू शॉर्ट मिड विकेटला. चेंडू उचलला फेकला. 2 धावा तर कंप्लीट. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी 1 मिळते धाव. टोटल 3 रन्स. 3 धावा अक्षरशः या क्रीडांगणावर पळून काढल्यात या 2 फलंदाजांनी आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा. आजही संघाच्या कॅप्टनला आम्ही लास्ट विनंती करतो आपण टॉससाठी संपर्क साधा. जे कोणी कॅप्टन बघा उद्याची देखील आम्ही विनंती करतो तुम्ही टॉस करण्यासाठी जेव्हा येता ना तेव्हा स्टेजच्या साईडला थांबू नका. डायरेक्ट तुम्ही आमच्या व्यासपीठावर या. तुम्हाला आम्ही विनंती करतो.
दोस्तों क्या कहेंगे रिवाल मात्रे सर, जिस तरीके से रमेश पवार वाकड़ी टीम का सबसे खतरनाक बल्लेबाज है, उनके तालीम में पला हुआ हनुमान मस्कर हार्दिक पांड्या वाकड़ी टीम का कब फॉर्म में आएगा, फॉर्म के लिए तरस रहा है। एक समय था काफी दमदार बल्लेबाजी के लिए जाने जाते, जब खेल रहे थे ऐसा लग रहा था कि डाइव लगा के कैचेस पकड़ते थे, छक्कों के लिए हमेशा उनकी बल्ले से टोली निकलती थी, लेकिन फॉर्म इज बैक, गब्बर रिटर्न आएगा कल ऐसा लगता है। नक्कीच घरच्या मैदानावर उद्या मात्र आपल्या घरच्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळेल आणि प्रवीण गायकर देखील एक चांगला फलंदाज आहे आणि आज मात्र या व्यासपीठावर त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तर जाऊया क्रिकेट या मॅचच्या दिशेनं. लास्ट ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज ओमकार पाटील. ओमकार पाटील समोर रोनित. 62 एकूण धावसंख्या आतापर्यंत, 62 रन्स. लास्ट ओव्हर गोलंदाज ओमकारचा हा चेंडू याच मिस टायमिंग स्ट्रोक. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उभा, टिपला जातोय झेल. आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 34 तंबूच्या श्रेयाला. नक्कीच, थँक्यू सो मच. सुंदर संगीत पहा. सत्ता हाती नसताना देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यामधून वाहणाऱ्या अश्वांना आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्या मुलेच आज मराठी माणूस उभा आहे. आणि आज सुंदर संगीत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतंय. आणि शिवसेनेचे सर्व धडाडीचे कार्यकारी मंडळी देखील इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण स्वागत करूया. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे उभा, आणखी एकदा झेल टिपतोय. साहिलच्या माध्यमातून दुसरा झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 5 तंबूच्या आश्रयाला. 5 गडी बाद धावसंख्या धावफलकावर आपण पाहिलात 62 हा आकडा पार होत नाहीये. एकामागून एक विकेट, 2 ओमकारला सफलता मिळाल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आदरणीय जे 500 पर्यंतचं पारितोषिक अभिषेक दुबे साहेबांचं आहे आणि ते बक्षीस पटकावेल का हा ओमकार, हा मात्र इथे प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. अभिषेकजी दुबे, संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही विकेट हॅट्रिक लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार माराल तर तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. म्हणजे नुसतं आयोजन नाही, तर आयोजनाच्या माध्यमातून तुम्हाला बक्षीस देखील दिलं जातोय. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवलं जातं, प्रत्येक खेळाडूच्या गुणवत्तेला पूर्णपणे मी म्हणेन पाठबळ दिला जातोय आणि त्या गुणवत्तेची प्रशंसा देखील केली जाते. 2 विकेट मिळालेत ओमकारला. नवीन बॅट्समन मात्र मैदानात येतोय, अगदी क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. शुभम म्हात्रे. नॉन स्ट्राईकला धनंजय भोपी. ओमकारचा हा विकेट हॅट्रिकसाठी बॉल ॲज इट इज वाईड. द्वारका सरांनी घोषित केला हा वाईड, ऑफ स्टंप सोडून गेला. आपण ज्या पद्धतीनं बघितलं की जी वाईडची लॉबी असते, खरं तर जी रेषा असते ती सोडून गेल्यानंतर पंचांनी लगेच मात्र या ठिकाणी घोषित केलं वाईड. अवांतर धाव मिळाली संघाची धावसंख्या आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी पुढे सरसावते 63. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू सरळ बॅक टू द बॉलर. अर्थातच चेंडू बॅक स्क्रीनकडे जातोय. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूवर पूर्णपणे प्रयत्नशील असतील चेंडू अडवण्यासाठी आणि मिळत आहेत 2 धावा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 65 या आकड्यावर पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं सुरुवात अतिशय चांगली झाली होती पहिल्या 2 षटकातच धावा झाल्या होत्या तब्बल 37, मात्र नंतरच्या या लास्ट शेवटच्या मी म्हणेन 2 षटकामध्ये थोड्या कमी धावा पाहायला मिळाल्या. महेशनं फक्त 4 धावा, एकूण 10 धावांचा षटक फेकला होता. चेंडू ओव्हरपिच होता, पुन्हा एकदा सरळ बॅटने केला. जास्तीत जास्त स्ट्रेट ड्राईव्हचे फटके पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा खराब फेकी. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. फेकी खराब झाल्यानंतर लगेच मात्र या फलंदाजांनी
दुसरी धाव देखील कन्वर्ट केली आहे. म्हणजे हेच करावं लागतं, एक एक धावेसाठी झगडावं लागतं. ज्यावेळी आपली धावसंख्या कमी होते त्यावेळी तुम्हाला एकेरी दुहेरी धावा देखील घेणं फार गरजेचं असतं. या षटकातले आता अंतिम शेवटचे 2च चेंडू शिल्लक असतील, अर्थातच या 17तले 2 चेंडू. आणि मात्र समोर फलंदाज असेल शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे एक चांगला समालोचक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हरिग्राम संघाचा वैभव भोपी या गावची खरं तर एक ओळख कमेंटेटर. आणि आता शुभम देखील धावची स्वरूपात बाद झालाय. फलंदाज आपण पाहतोय की आता 6वा फलंदाज देखील धावची स्वरूपात बाद झाल्यानंतर लास्ट बॉलचा खेळ बाकी असताना धावसंख्या धावफलकावर 68 धावा. महिमा तुझी सांगू किती आई गाजतय नाव तुझं, जगभर गाजतय नाव तुझं, जमतील नाव हरी. तर नक्कीच रिवाल मात्र सर तुम्ही मागच्या मॅचचा विचार केला तर नेवाली संघानं 62 धावा चेस केल्या होत्या. म्हणजे मॅचमध्ये तुम्हाला चांगली मजा येईल या दोन संघांमध्ये. हरिग्राम संघ म्हटल्यानंतर सोपान जाधवची विस्फोटक फलंदाजी, सोपान मात्रेची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. महेश जाधव स्वतः गोलंदाज आहेत. त्याच्यानंतर राजेश कातारा, धीरज, महेंद्र असे दिग्गज फलंदाज. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नो डाऊट, नक्कीच. कारण धावसंख्या मी तर म्हणे एवढ्या पण जास्त नाही आहे. कुठेतरी या मॅचमध्ये पूर्णपणे रंगतदारपणा येईल. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू देखील इथे मात्र महेश आला होता, परंतु त्या महेश जाधवसाठी हा डॉट बॉल फेकलाय. ओमकारचा हा षटक मी म्हणेन अप्रतिम पाहायला मिळाला. ज्या ओमकारच्या षटकानं धावा दिल्यात फक्त आणि फक्त 6 धावा आणि 2 सफलता. व्हेरी गुड बॉलिंग, माइंड ब्लोईंग बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. 5 षटकांचा वाजवी खेळ मात्र पहिला 17तला खेळ समाप्त झाला आणि धावा फक्त धावफलकावर लागल्यात 68. म्हणजेच 5 षटकामध्ये 69 धावांचं आव्हान ही उभं केलंय हरिग्राम संघानं थँक्यू रिवाल सर. विरोधात. तर इथे टास्क केला जाईल. आदई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाशभाई मोकल यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभ हस्ते इथे अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. सह्याद्री ढाबा शिवशंभो गावदेवी आदई विरुद्ध जितू 11 जय हनुमान नेरे या 2 संघ लढत पाहायला मिळेल. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आदई क्रिकेट संघानं. डिसिजन असेल बालू तुमचा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी तर 2 मिनिटाचे वेळ घेतले. कदाचित आदई संघाच्या कॅप्टनने पुन्हा एकदा डिसिजन थोडासा थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. तर इथे मान्यवरांचं शुभ आगमन झालं. वाकडी गावचे रामचंद्र पवार यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. लहू मामा खुटले, त्यांच्या समेत नंदुशेठ पाटील आणि त्याच्यानंतर अनंता मोरे, त्याच्यानंतर पाहायला मिळतं गणेश वाघ आणि त्याच्यानंतर विचार केला तर रोहिदास शेठ मात्रे माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत यांना विनंती करतो सर्वांना यावं व्यासपीठावरती. भरत शेठ पाटील सध्या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करू. वाकडी गावचे आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून आम्ही अभिनंदन व्यक्त करतो, कारण सकाळच्या सत्रामध्ये बहुसंख्येने ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. नारायण वाघ तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान. दैन्याचा संपल, दैन्याचा संपल. आले 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 गड्यानो भगव वादळ आले. आले 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 गड्यानो भगव वादळ. चला उठा रे उचला भगवान. दैन्याचा संपल, दैन्याचा संपल. थँक्यू. आता मात्र आपल्याला घाई करावी लागेल. 5:30 वाजलेत. एक सेकंड इनिंग बाकी, अजून एक मॅच खेळवायचं आहे. त्यामुळं विनंती करेन फलंदाज त्वरित पाठवायचे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. पण पाहिलात की मैदानावर प्रखर जरी प्रकाश असला तरी मात्र सूर्यदेव अस्ताला काहीच वेळेमध्ये जाईल आणि टाईम इज मनी, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. याकडे लक्ष द्या. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. नक्कीच पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक आज दिवसभरात ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. एक मराठीचे अतिशय चांगले समालोचक अर्थातच दीपकजी पाटील यांच्या आवाजातून आपण पुढील उत्तरार्ध ऐकाल. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा नितीन डीजे यांचं एक सुमधुर संगीत. महेंद्र दळवी आमदार
अरे भाभी माणूस हा निष्पाप असा माणूस हा निष्पाप अवाक करता विरोधकांचा झाला कसा थरका थँक्यू. तर याच दरम्यान मान्यवरांचे इथे शुभागमन होत असताना विवेक पाटील साहेब उर्फ मोती पनवेलचे हायरिक बॉटलचे वॉटर सप्लायरचे ओनर आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विवेक पाटील साहेब उर्फ मोती वॉटर सप्लायर्स पनवेलचे, त्यांना विनंती करतो यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हॅलो. थँक्यू सो मच रिवॉल. तर 69 धावांचं टार्गेट आहे त्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाला 13.80ची सरासरी आहे, म्हणजे 14च्या सरासरीनं मात्र जावं लागणार आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 52 होत्या, परंतु त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाकडून. मग महेश असेल किंवा ओंकार असेल यांनी चांगली षटकं टाकली आणि त्या धावसंख्येला मात्र लगाम घालण्याचं काम मात्र या 2 गोलंदाजांनी केलं आणि त्याचमुळे हे लक्ष थोडंसं आटोक्यामध्ये आहे. कारण सकाळपासून पाहिलं तर अगदी धावा होतात या मैदानावर. फक्त मुख्य फलंदाज जे आहे जे खेळपट्टीवर टिकले आणि या चांगल्या पद्धतीनं मात्र बॅटिंग झाली तर नक्कीच चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्यात. आणि या सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते राजेश काथारा आणि महेंद्र पाटील. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ खास करून हरिग्राम क्रिकेट संघ 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही परफेक्ट इनिंग संपवायची अशी नोंद घ्या. सचिन गोडविंदे अँड कॅप्टन महेश 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची याची नोंद घ्या. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र हरिग्राम टीम करून धनंजय सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र कटकण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. आउटसाईड ऑफ स्टंप बराचसा बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर डी के एक अतिरिक्त धावेनं मात्र खातं उघडलं जाईल ते गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचं. राजेशजी कातारा त्यावेळेस मात्र पाहायला मिळतील सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आणि या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मात्र चांगली सलामी देणं बंधनकारक असेल ते नेवाळी टीमच्या फलंदाजांना. कुटप्याचा बॉल होता, पुन्हा एकदा कटकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र कम्प्लिटली बीट झाला आणि या निर्धाव चेंडू डॉट बॉल. इथे मात्र चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज धनंजय भोपी. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, 1-2 विकेट्स मात्र प्राप्त झाल्या हरिग्राम टीमच्या दोनही गोलंदाजांना. तर मात्र या मॅचमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा डिफेंड करता येण्यासारख्या सुद्धा आहेत. कारण 68 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना केला. 69 धावा 5 ओव्हर्समध्ये तसं पाहायला गेलं तर अवघडही नसेल आणि सोपंही नसेल असं लक्ष मात्र उपस्थित ठेवलंय. परंतु इथे मात्र शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलाय बॉलला आणि या मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बिरकावला. राजेश कातर यांच्या बॅटमधून मात्र हा उत्तुंग असा षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. आणि ही तर खऱ्या अर्थानं क्वालिटी आहे. राजेश काथारा यांच्या मनगटामध्ये हे सामर्थ्य आहे. आणखीन एक यावेळेस मात्र परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय, कोणतीही मिस्टेक नाहीये आणि फलंदाज मात्र पुढच्याच बॉलवर परतणार आहे. षटकारानंतर मात्र लगेचच आपली विकेट फेकले ती राजेश काथारा या फलंदाजांना सलामीवीर बाद होतोय. लागलाय पहिला झटका गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमला. चला क्षेत्ररक्षक लगेच लावून घ्या, टीम मीटिंग जास्त नको. थँक्यू. तर राजाराम बोपी साहेब उपसरपंच हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय, धनंजय भोपीला मात्र मिळते सफलता. राजेश काथारा बाद झालाय. नवीन फलंदाज महेश पाटील
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला मात्र झेलला जातोय. पुढच्याच बॉलवर अजून एक दणका दिलाय तर गोलंदाज धनंजय भोपीनं बॅक टू बॅक दुसरी सफलता अर्जित करत असताना गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघाला लागलाय हा दुसरा झटका. दोन्ही मॅच मध्ये मात्र 0वर आउट झालाय महेंद्र पाटील हा फलंदाज. मागच्याही मॅच मध्ये मात्र 0वर, याही मॅच मध्ये मात्र 0वर. त्यामुळे कुठेतरी या स्पर्धेमध्ये अजूनही खातं उघडलेलं नाहीये ते महेंद्र पाटीलला. संघ थोडासा संकटामध्ये. षटकारानंतर मात्र राजेश काथारा बाद झाला आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये, परंतु त्यानंतर मात्र लगेचच सलामीवीर, दोनही सलामीवीर आता मात्र गारज झालेत. पुन्हा एकदा महेश पाटील याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल. गोलंदाज ऑन हॅट्रिक. यावेळेस मात्र उंच गेलाय बॉल, चान्स जरूर त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, जेल मात्र सुटलाय. बराचसा दूरवरून मात्र हे अंतर कापत आला होता आणि बराच वेळ हवेमध्ये लोंबकळत होता बॉल. मोठी संधी होती, ते मात्र विकेट हॅट्रिक पेक्षाही एका मोठ्या फलंदाजाला मात्र बाद करण्याची, जवळजवळ सामना आपल्या खिशात घालण्याची नामी संधी मात्र इथेच चालून आली होती वागेश्वर हरिग्राम टीमला. परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया ते धीरज काथाराचं, आणि त्या ठिकाणी मात्र त्यानं खातं उघडले. जेल सोडल्यानंतर 3 धावा मिळतात. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन द बोर्ड. मिस्टेक्स थोडीशी जरूर झाली, परंतु तो सोपाही जेल नव्हता. थोडासा कठीण जेल आपल्याला म्हणावा लागेल, कारण जवळजवळ वाईडिश लॉंग ऑन ते मिड विकेट, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या बरोबरमध्ये एवढ्यापर्यंत अंतर मात्र धावत कापून पोहोचला सुद्धा होता. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी म्हणता येईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदलाव करत असताना महेश पाटील आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, सामनावीर हा पुरस्कार मात्र मिळवला होता. लॉंग इनिंग मात्र पाहायला मिळाली होती आणि निर्णायक इनिंग आपल्या टीमसाठी खेळला होता. पहिले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर झटपट मागच्याही मॅचमध्ये अशीच परिस्थिती होती गौरी स्पोर्ट्स निबाडी टीमसाठी, परंतु त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली ती महेश पाटीलनं. शॉट ऑफ लेंथ होता, शॉट ऑफ पुल केलाय, बॉलला मात्र भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मात्र खोलले षटकारानं खातं महेश पाटीलचा तडाखा षटकार. अलिबाग मुरुड मधून उभा काय राहिला आमदार किला. अलिबाग मुरुड मधून उभा काय राहिला. चला हरिग्राम संघ, टीम मीटिंग नको, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच आपण त्या ठिकाणी लगेच जा. दोन्ही पंचांना आम्ही विनंती करतो, जर हे इनिंग आता जी 25 मिनिटे संपायची होती, तुम्ही टायमिंग लावा बिंदास, तिथून कमिटीतून डिसिजन देईल याची नोंद घ्या. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्यात त्या 16 धावा. सोनू काथारानं पहिलं षटक टाकलं होतं नेबाळी संघाकडून, त्याच्याही ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या. इथेही पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. गोलंदाज अन्नू भोईर अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र मागच्या मॅच मध्ये सादर केलं होतं. पहिला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद, 17 धावा धावफलकावर, 17 रन्स. यावेळेचा हा फटका स्लॉक स्वीप केला होता
बॉलला मात्र पाठवले ऑन साइडला. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना हा उत्तुंग असा षटकार. झेल सुटल्यानंतर मात्र पहिल्या बॉलवर 3 धाबा आल्या आणि आता मात्र जखमेवर मीठ चोळणारा हा खणखणीत असा षटकार. फलंदाज धीरज काथाराच्या बॅटमधून धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 23 रन्स. अनुचा हा बॉल यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खरं तर मागच्या मॅच मध्ये मात्र विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजानं केलाय, परंतु मागच्या मॅच मधली विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये कामाला येणार नाहीये. पुन्हा नव्यानं तुम्हाला सुरुवात करावी लागते. कन्सिस्टन्सी नेसेसरी असते क्रिकेटमध्ये. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सरळ फेकी झाले ती पंचांवर. रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि या स्कोर कार्ड मात्र या एका धावेच्या बरोबरीनं जाऊन पोहोचतोय तो 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. तर 25 धावा झाल्यात. 69 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ 2 सलामीवीरांना झटपट गमावल्यानंतर आता मात्र चांगल्या पद्धतीनं दोन्ही फलंदाज पार्टनरशिप रचत असताना आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांच्या, कारण इथून मात्र सुपर 10चा प्रवास असेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड लाईनच्या खूपच बाहेरून चाललाय हा बॉल. अंपायर, व्हायब्रेटर अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे सँडी पालकर यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा देत असताना धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. एका धावेनं मात्र धावफलक पुढं चाललंय. ते जाऊन पोहोचले आता मात्र स्कोर कार्ड 26 या आकड्यावर. 26 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 फलंदाज मात्र बाद झालेत. 26 धावा धावफलकावर लागल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट ना. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा प्रहार स्ट्रेट टू द बॉडी लॉंग ऑन फिल्डर आणि अखेरीस मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज होईल बाद. लागलाय इथे मात्र तिसरा झटका. बॅट्समन महेंद्र पाटील, मागच्या सामन्याचा हिरो महेश पाटील, परंतु या मॅच मध्ये मात्र 6 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला. तिथे मात्र गडी गमावलाय. फार महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले. ती गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघानं महेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. धीरज काथाराच्या जोडीला आता मात्र साहिल काथारा दाखल झालाय. 69 धावांचं टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये मात्र थोडी भागीदारी रचावी लागेल फलंदाजांना. राईट अमोर द विकेट ना. अनुचा हा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी डॉट बॉल. निर्धाव चेंडू पॅट आणि चेंडूचं कोणतंच कनेक्शन नाही आहे, त्यामुळे बॉल मात्र चाललाय तो निर्धाव. डॉट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला बॅकफुटला जाऊन मात्र कट करण्याचा, परंतु यामध्ये सुद्धा अपयश आलंय आणि लगातार 2 चेंडू पाठोपाठचे मात्र निर्धाव खेळलाय तो नवीन येणारा फलंदाज साहिल काथारा. त्याच्यासाठी पहिल्यांदा अकाउंट ओपन करणं फार गरजेचं आहे आणि या तोच आत्मविश्वास आता मात्र देत असताना धीरज त्याला. इथे मात्र 2 निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो अनु भोईरच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये सुपर परफॉर्मन्स राहिला होता.
पुढे सरसावत मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा कम्प्लिटली बीट झालाय. लगातारचे 3 चेंडू मात्र निर्धाव आल्यानंतर आता मात्र प्रेशर दबाव वाढलाय तो गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघावर, कारण लगातार 3 चेंडू 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र निर्धाव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. त्यामुळे 26 धावा धावफलकावर, येणारे 18 चेंडू आणि अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी नेवाळी संघाला तब्बल 43 धावांची. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आमच्या अगदी स्टेजच्या मागच्या साईडला जो फार्म हाऊस आहे त्या अर्थातच कांबोट्याचे समालोचक भाऊ मात्रे इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील विनंती करतो यावं व्यासपीठावरती 40+ दमदार खेळाडू संजय म्हात्रे सध्या रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली त्यांची. त्यांना देखील विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. या भाऊ मात्र आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण कुटुंबासमवेत मात्र फार्म हाऊसला आज त्यांनी वेळ व्यक्त केलाय, परंतु इथे मात्र एक मोठा स्ट्रोक येतोय. 6 धावांकरता षटकार येतोय तो फलंदाज धीरज काथाराच्या बॅटमधून. थँक्यू. 32 लढतो एकटाच मात्र धीरज मैदानामध्ये. आतापर्यंत 15 धावांची उपयुक्त खेळी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागली होती आणि बराच चान्स होता त्या ठिकाणी. गलीमध्ये असलेल्या फिल्डरला झेल मात्र सुटलाय आणि राजच्या हातामधून आणि आणखीन एक सुवर्ण संधी मात्र गमावले. दुसरा झेल, दुसरं जीवनदान मात्र दिलं जातंय ते धीरज काथाराला आणि तो खेळतोय आतापर्यंत 16 धावांवर. अजून एक साधा सोपा झेल होता मागचा झेल, त्या तुलनेनं मात्र थोडासा कठीण जरूर होता, परंतु इथे प्रचंड दबावाखाली आला असता आता मात्र गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ, कारण अगोदरच 3 आघाडीचे फलंदाज गमावलेत. त्यामुळे धीरज काथारा याच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. यावेळचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, इथून मात्र निर्धाव चाललाय डॉट बॉल. विशाल भोपी आपण पाहतोय 30 षटकासाठी धावसंख्या झाली आतापर्यंत 33 लॉस ऑफ 3 विकेट. थोडंसं नेल्सन फिगर या ठिकाणी पाहायला मिळते आतापर्यंत. 2.3 ओव्हर्स. गोलंदाज विशाल तयार. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड एज मिस्टामिंग स्ट्रोक होता, गलीमध्ये येतोय क्षेत्ररक्षक आहिराज. त्या ठिकाणी एकच धाव येईल, सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदलाव होईल. शेवटपर्यंत मात्र संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. सोपं नसेल आव्हान 69 धावांचं, परंतु त्यासाठी अजूनही 14 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि धीरज काथारा याच्या खास फलंदाजीवर लक्ष लागले ते सगळ्याच क्रीडा रसिकांचं. थोडासा तुलनेनं धीम्या गतीनं टाकलेला बॉल अखेरीस जाळ्यामध्ये फसवलाय आणि फलंदाज बाद झालाय. 2 वेळा झेल सोडलाय, परंतु तिसऱ्यांदा मात्र आम्ही ही चुकी करणार नाहीये अशाच आविर्भावामध्ये आता मात्र जल्लोष साजरा केला जातोय तो वाघेश्वर हरिग्राम संघ. परंतु इथे मात्र महत्वपूर्ण विकेट नंबर 4 धीरज काथारा बॅक टू द पवेलियन. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून घेणार का? लाडात गोड गोड होऊन मिठीत येणार का? रे तुमच्या फॅमिलीत डीजे किरण MG G G G येळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत येळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत येळेवालीला घेणार. तर 4 फलंदाज गमावलेत आणि आता मात्र थोडंसं प्रेशर जे क्रिएट केलंय वाघेश्वर हरिग्राम टीमनं. आज दमदार परफॉर्मन्स मात्र सादर केला हरिग्राम संघानं. नवीन फलंदाज आता मात्र येतोय वैभव काथारा. त्यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पदाला लिहिते नाहीये, फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला
आणि आणखीन एक निर्धाव चेंडू फ्लातून मात्र षटकाची इथे पाहायला मिळाली पूर्तता आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 8 धावा या ओव्हरमध्ये. विशाल भोपी थोडासा मॅचमध्ये मात्र कमबॅक करण्यामध्ये यशस्वी राहिलाय आणि इथून थोडंसं लक्ष कठीण होत चाललंय ते गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघाचं. 12 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 35 धावांची. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ. थँक्यू डीजे सचिन गोडविंदे, तुम्ही जास्त उशीर घेताय फिल्डिंग लावण्यासाठी, याची नोंद घ्या. तुम्हाला लास्ट वॉर्निंग असेल, नाहीतर इथून डायरेक्ट तुम्हाला कमिटीच्या माध्यमातून पॅनल्टीची नोंद घ्या. अन्नू भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकाची जबाबदारी. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 34 आल्यात, म्हणजे 18 बॉलमध्ये 34 आल्यात आणि 12 बॉलमध्ये 35 हव्यात. हवेतून खेळावं लागेल. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये मिड ऑफला क्लिअर करत मात्र वाईडिश लॉंग ऑफलाकडे बॉल सरकलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र यशस्वी. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 17.5ची सरासरी आहे या 2 ओव्हर्समध्ये. त्यामुळं इथून अजूनही 33 धावांची गरज आहे. 33 धावा म्हटल्या ते 11 बॉलमध्ये तुम्हाला 5 षटकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूमागे 3 धावा असं समीकरण आहे ते गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघाच्या समोर. आणि हे समीकरण मात्र हे कोडं सोडवण्यामध्ये यशस्वी ठरणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोलंदाज सय्या अनु राईट अमोर द विकेटना. यावेळेचा हा चेंडू टॉप एज लागली होती. बॅटची वरची एज आणि त्यानंतर बॉल मागे चालला होता, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळालं. कारण तिथून बॉल निसटला असता तर कदाचित लॉंग स्टॉप गेला असता. रोहित आणि राज स्क्रीनवर आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये अर्थातच सन्माननीय बिंदाजी ठोंबरे, रुपेजी ठोंबरे यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे वाकडी गावचे शिवसेना शाखा प्रमुख सुकेजी भोपी. क्षणचित्र आपण पाहतोय सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आणि फार मोठी स्पर्धा. खरं तर बऱ्याचशा स्पर्धा बंद आहेत पनवेल उरण परिसरामध्ये आणि इथे मात्र फार मोठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण उद्घाटन सोहळा काही वेळापूर्वीच संपन्न केला होता. संपूर्ण भगवमय वातावरण, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर विकेट बहुमूल्य गमावले ती गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघानं. फलंदाज होईल बाद, परंतु आता मात्र पाहायला गेलं तर या मॅचमध्ये मात्र दमदार स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो वाघेश्वर हरिग्राम संघ. अंपायर्स कॉल साठी मात्र हा रिव्ह्यू घेतला जातोय. क्रॉसिंग झाले की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. कोणता फलंदाज बाद आहे त्यामुळे थोडा वेळ थांबायचा आहे. काही क्षणातच मात्र आपल्या संभवित निर्णय येईल. सायप्रीत लाईव्हची टीम मात्र काम करत असताना साहिल बाद होतोय. साहिल बाद असेल. 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारज झालाय. इथून मात्र ज्या पद्धतीनं सुरुवात चांगली केली होती मित्र म्हणेन गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिला पण 10 धावा आल्या होत्या. 26 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर आतापर्यंत अनुभवीनं जी गोलंदाजी केली आणि या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळणं कठीण झालंय ते गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघाला. इथे मात्र आणखीन एक चेंडू डॉट चाललाय. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा टॉस सुद्धा करतोय आणि या निर्धाव चेंडू आणखीन एक मुन्ना येतोय फलंदाजीसाठी. पहिला डॉट बॉल, परंतु सामना मात्र थोडासा कठीण करून ठेवला. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्येमध्ये 1ची नोंद. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 38 या आकड्यावर. म्हणजे अजूनही जर आपण समीकरण पाहिलं 7-31चं समीकरण आहे. इथून मात्र सामना कठीण केलाय. यावेळेचा हा चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर आणखीन एक टॉस झाला. सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेणारा आणि या सामन्यामध्ये मात्र जबरदस्त आणि कमालीचं कमबॅक केले
हरिग्राम संघ जास्त वेळ करू नका. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 38 धावा लागल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या तब्बल 31 धावा. चला महेश, जास्त उशीर नका घेऊ, तुम्ही मॅच स्टार्ट करा. कारण अजून एक सामना बॅलन्स आहे. आज थोडंसं उशिरानं आपण सामन्याला सुरुवात केली कारण उद्घाटनाचा दिवस असला की थोडंसं उशिरानं चालतो आपण. आणि इथे मात्र अजून एक मॅच बॅलन्स आहे, त्यामुळे कृपया करून प्लीज कोऑपरेट. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी मात्र येतोय तो सोपान मात्रे. वैभव कातार ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू यावेळेस मात्र पाठची एज घेतल्यानंतर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडू. हा सामना आता मात्र एकतर्फी होण्याची चिन्ह. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये असं वाटत होतं की यशस्वी पाठलाग करेल की काय, परंतु आता मात्र संघ चाच पडतोय. यावेळचा हा स्ट्रोक समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे बॉलला भिरकावलाय. ते 6 धावांकरता वैभवच्या बॅटमधून मात्र पहिला स्ट्रोक येतोय तो षटकार. 4 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता, परंतु असं काही घडताना दिसत नाहीये. या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व प्रस्थापित केलंय ते वाघेश्वर हरिग्राम संघ. कोणता संघ मात्र आज सुपर 10 मध्ये दाखल होणार याची उत्सुकता लागले. आज स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मात्र अतिशय चांगला खेळ मात्र प्रत्येक संघानं या मैदानावर दाखवलाय. राईट अबाउट द विकेट ना. हा चेंडू लो व फुल टॉस होता. बॅक टू द बॉल ड्राईव्ह, मिड ऑनला चकवत बॉल चाललाय तो लॉंग ऑन कडे, सिंगलच येईल. आता मात्र माहिती झालंय गौरी स्पोर्ट्स निबाळी संघ 3-4 षटकामध्ये ज्या कमी धावा आल्या आणि इथेच मी म्हणेन हा सामना मात्र गमावण्याच्या दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकली गेली. फुल टॉस बॉल होता. इथे मात्र यष्टीरक्षक चकलाय, शॉर्ट थर्ड मॅन चकलाय आणि बॉल मात्र सरळ लॉंग स्टॉप चाललाय. मिळतील 4 रन. तर आधी संघ तुमचा डिसिजन का असेल? बॅटिंग. बॅटिंग फर्स्ट. तर रमेश पवार, आपण जरा टेस्टशी संपर्क साधा. संध्याकाळचं सत्र आहे. स्मार्ट डिसिजन टेकन बाय बाळू. कारण त्यांना माहिती आहे कदाचित थोडंसं अंधुक प्रकाशामध्ये कठीण होऊ शकतं, त्यामुळं हा निर्णय. यावेळचा हा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. त्रिफळा मात्र उडवलाय आणि फलंदाज होतोय बाद. आणि अशा पद्धतीनं मात्र सुपर 10 मध्ये दाखल होणारा पहिला संघ मात्र ठरतोय या स्पर्धेचा. वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम संघानं मात्र या स्पर्धेची सुपर 10 ही फेरी गाठली. वेल प्लेड बॉयज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर याच दरम्यान टायगर ग्रुप निलेश शेठ शेलके आणि त्यांच्या समेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निलेश वाघमारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यानंतर किशोर भोपी